तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. तर मी पण आजपासून व्लॉगिंग चालू करतोय. तर आज आम्ही चाललोय बाहेर. दादा, तर मित्र वगैरे भेटत राहतात, हात वगैरे करत राहतात. तर आज पण आम्ही बाहेर चाललोय फिरायला. मी, मम्मी, विनिशा, पप्पा, आम्ही 4 जण चाललोय बाहेर फिरायला. तर सांगू तुम्हाला कुठे फिरायला चाललोय ते. ती गाडीमध्ये पेट्रोल वगैरे फुल करून घेतलंय, जायचंय म्हणून. बघू शकता तुम्ही. तर आम्ही निघलोय आता. तुम्हाला बोललेलो मी फिरायला जायचंय, अजून माहिती नाही मला कुठे जायचंय. मम्मी पप्पा जिकडे घेऊन चालले, आम्ही चाललोय तिकडे आता. तर हा विनिशा पण आलेली आहे सोबत. हा मी पण आलेली आहे आणि माहितीये का मला पण ब्लॉग घ्यायचा आहे, पण हे गाडीवरती ना क्लिअर आवाज येत नाही म्हणून मी थांबली आहे. पण याला काय आम्ही अजून माईक घेतलं नाही, माईक घ्यायचंय. करू 2 जण प्लॅन, 50-50 पैसे देऊन आम्ही माईक घेऊन टाकू छान. हा, लवकरच घेऊ माईक पण, म्हणजे तुमच्यापर्यंत आमचा क्लिअर व्हॉइस पोहोचेल नाही का. बरोबर आहे, बरोबर. तर विनिशाने एक नवीन स्टाईल आणलेली आहे. एका पायामध्ये चप्पल घालायची, एका पायामध्ये नाही घालायची. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? डेंजर रस्ता आहे. रस्ता एवढा आम्ही आहे. आम्ही 4 जण आलेलो. आमच्याकडे 4 व्हीलर नाही, तर मग 2 गाड्या घेऊन आलेलो आम्ही. एका हाताने गाडी चालवतोय मी, एका हाताने मोबाईल पकडलेला आहे. फील अरे करून बाप, बघा. एकदम ऍडव्हेंचर टाइप वाटतंय सगळं, एकदम खतरनाक. फक्त पडलो नाही पाहिजे, कपडे पूर्ण घाण होऊन जायचे. फिरायला जायचं म्हणून पप्पाने आम्हाला त्यांच्या गावच्या जत्रेमध्ये घेऊन आले. आम्हाला बोलले की फिरायला जायचंय, तर फिरायला जायचं म्हणून निघलो आम्ही, आणि जत्रेमध्ये घेऊन आले आम्हाला. काही पण म्हणा, पण गावातली जत्रा एक नंबर राहते नाही का. एकच नंबर, विषय नाही. एक से बढ़कर एक कंपनी की जाकीर. 10 रुपयात सेल, फक्त काय 10 रुपयात एकदम बस येईल. हे माझे पप्पा आहे आणि हे माझ्या पप्पाचे काका आहे. बरे बाबा तुम्ही? मजेत एकदम. तर हे माझ्या पप्पाचं मामा मामीचं घर आहे. ते बसलेले माझे पप्पाचे मामा मामी. तर आम्ही म्हणजे आता, मला बोलायचं तेव्हा चालू करतो का. हा मग मला आता जत्रा शांत बस. जत्रा फिरून झाली, शांत बस. जत्रा फिरून झाली आमची. तर आम्ही आता निघलो इथून. आता इथून निघलोय आम्ही. आता निघतो आणि जाता जाता शेतात जायचं आपल्या. आता आमच्या शेतात, आमचं शेत पण दाखवतो तुम्हाला. लासूरला पण जायचंय, लासूरून आमच्या शेतात जायचंय. तर आमचं शेत तुम्हाला दाखवतो मी आता. पेरू खातोय, कच्चा पेरू मला मुलांनी दिला आता गावातला. थांबलेलं तिथं, तिला चालत नाही पेरू, तिच्या समोर खातोय, तिच्या तोंडाला पाणी येतंय. याला पचणार पण नाही बरं का हा पेरू. कारण की तिथे का पेरू का सोडलेला तू खाणं. माझी आजी वाढली होती, तर ते वर्ष श्राद्ध होईपर्यंत काहीतरी फळ वगैरे सोडावं लागतं ना. तर मग मी पेरू सोडला होता, कारण पेरू माझ्या आजीला पण आवडायचा आणि मला पण आवडतो, म्हणून मी पेरू सोडलेला आहे पूर्ण 1 वर्ष. आणि हा माझ्या समोर पेरू आता आम्ही तिच्या समोर पेरू खातोय, तर मला कॅमेरा जळवतोय. एवढं मटकून खायची काही गरज पण नाहीये असं वाटतं. कच्चा पेरू एक नंबर लागतोय, खतरनाक. गावातला कच्चा म्हणजे एवढा गोड लागतोय तो, काही एकदम मस्त, एकदम छान लागतोय. याला ना हा पेरू बिलकुल पचणार नाहीये, बिलकुल पचणार नाहीये, एवढं तू लक्षात ठेव. दोन भूक लागली होती, तर मग आम्ही इथे लासूरला आलोय. लासूर आमचं गावच आहे. तर मग लासूरला विनिशा म्हणे भूक लागली, पप्पा म्हणे भूक लागली. म्हणलं वडापाव खाऊ म्हणलं, वडेपाव खाऊ म्हणलं. लासूरचे छोटे वडे भेटते ते लासूर, तिथून बघू शकते बघा
एकदम छोटे छोटे वडे आम्ही सगळ्यांनी घेतले मस्त. आणि सगळ्यात स्पेशल म्हणलं तिथलं चटणी राहते एक नंबर, झणझणीत, चुमचुमीत, खुमखुमीत, एक नंबर खतरनाक चटणी म्हणजे. टेस्ट एक नंबर, वडापावचे एक नंबर, डायरेक्ट विषय नाही काय. मी दरवेळेस कधी पण लासूरला आलो ना तर वडापाव नक्की खातो. मी आमच्या गावाकडे चाललो होतो तर आम्हाला एकदम खतरनाक असा व्ह्यू दिसला इथं. तर हे बघा, ही माझी शाळा आहे. मी 4थी पर्यंत होतो या शाळेमध्ये. ही ना विवेक जिल्हा शाळा. जिल्हा जिल्हा परिषद शाळा शिल्लेगाव बघा वस्ती. कसा हे video बघा घेतोय त्या शाळेचा. शाळा आहे माझी. त्या शाळेत होतो मी 4थी पर्यंत. तर विनिशाला चिंच खायची होती तर आम्ही गावाकडे चाललो होतो. तर मग आता चिंचचं झाड दिसलं आम्हाला, तिच्यासाठी मी चिंच जोडून देतो आता. तरी आमचं माझ्या गावाकडच्या शेरू माझे कुत्रा, हे माझे गावाकडचं घर दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. बघा माझ्या मागेच फिरत राहतो. हे बघा माझ्या गावाकडचं घर. हाय. अरे काय नाही करत, डॉग येतो आपला. ये, कसं आहे विनू घर? मस्त छान. तर विनिशा किती वेळची सॉक्स जर घातले चप्पल नाही घालता अशी अजून? चीज खाते बापरे नसते, ऍक्च्युअल मध्ये कच्ची चीज अशी खात असते. कशी खातात चिंच? कशी खातात चिंच? विवेक कशी नाही. आलोय आम्ही आता आमच्या शेतामध्ये. शेताची झोपडी आहे. टाकलेली इथे. हे बघा ज्वारी अजून आली नाही, ती छोटे 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 थोडे आले. आता ज्वारी आहे. विनिशाला तिचा मित्र भेटला तर मग मित्रासोबत गप्पा मारती विनिशा त्याच्या. गेला तो तुझ्याकडे आला. क्या बोलता भाई, कुछ नाही कसा आहेस? तर हे बघा हरभरा अजून आलं नाही, छोटे छोटे झाड अजून 1-1.5 महिन्यामध्ये खूप मोठे होतील ते. अजून एक मित्र भेटला माझा, त्याने टॅटो काढला होता आपल्याकडं त्या दिवशी शॉपवर आला होता. टॅटो आता हील होतंय प्रोसेस मध्ये, हील झाला की छान दिसेल अजून तो. आता एक नंबर दिसतोय टॅटो. कसा वाटला टॅटो? एकच नंबर. कसा आहे टॅटो संदीप? भारी भारी. I am sorry, बाबू. आम्ही आता इथे सॉफ्टी कॉर्नरला आलो होतो निराला बाजार मध्ये चॉकलेट शेक खायला. तर विनीच्या समोर चॉकलेट शेक आहे पण ती खात नाहीये का, बिकॉज आमचे थोडेसे भांडणं झाले, आता वाद झाले. विनो हा ना. जे ती रडती कधी कधी चॉकलेट शेक साठी अक्षरशः, पण आता भांडणं झाले तर ते चॉकलेट शेक तिच्या समोर तिच्या, मला माहितीये तिच्या मनामध्ये असं वाटत असेल की कधी मी चॉकलेट शेक पिते कधी नाही, असं तिच्या मनामध्ये चालू असेल. तिचे स्माइल बघ नजर होऊ शकताय, पण मग ती पित नाहीये. कसं तरी मनवलं तिला, शेक वगैरे पिला आम्ही आणि आता मी शॉपवर आलो, शॉप वगैरे बंद करतो. ती जाईल तिच्या हॉस्टेलला, मी जाईल माझ्या घरी. तर माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.